हाय नमस्कार. तर बघा माझा अवतार काय करावा. वारं सुटले वारं सुटले हो का. आबाळ तर बघा कसलं आलं हो का. डेंजर दिसलं का. ले आबाळ आले ले डेंजर. काय बाई 5-6 दिवस झालं पाऊस काय उघडना काय होईना काय सुद्धा होईना. पाऊस उघडना काय सुद्धा होईना. शेतकऱ्यांचं बरं आहे पण आता जी रानात लावलेलं त्यात पाणी होईल की उडदामध्ये. उडीद परत उगवून येतेलं. गेल्या वर्षी पण असंच होत होतं. आणि कसं आहे माहिती आहे का. आता आपण आज येणार आहेत गौराया महालक्ष्मी. माझी तब्येत काही ठीक नाही. तुम्ही म्हणसान ताई तुझा अवतार लय बेकार दिसतोय. माझी तब्येत काही ठीक नाही. दिसत असं चेहरा कसा झालाय माझा. बरोबर आहे का नाही. तर नकाचं माझ्या काय अजून बरंच झालं नाही. पण कसं असतं माहिती आहे का. आपण जे बोलतो जे दाखवतो तेच तुम्हाला दिसतं. पण जे आधी काय असतं पण स्टार्टिंगपासूनच कोणी दाखवू शकत नाही ना. म्हणजे स्टार्टिंगपासूनच बोलू शकत नाही. म्हणजे आता माझा सांगायचा उद्देश असा आहे की मला 2-3 कमेंट खूप छान अशा आल्या की ताई दीक्षाला दाखव दीक्षाला दाखव. तर ताई दीक्षा इथं नसती शाळेला असते कारण तिचं सगळं लक्ष बानूकडंच जातं म्हणून तिला हॉस्टेलला असते ते. बरोबर. आणि दुसरी एक कमेंट अशी आली की खूप छान ताई हेड्या वाजतात कुणाकडं लक्ष देत जाऊ नको. आपलं आपलं बनव आपलं आपलं जसं असेल तसं. मग काय तर जे आहे ते बनवायचं बघा. उगाच दुसऱ्याच्या म्हणतात धुणं धुयचं नाही हे की नाही. तर आपल्याला काय वाईटबद्दल पण बोलायचं नाही आणि चांगल्याबद्दलच बोलायचं आहे. वाईट कितीही बोला मला काहीच फरक नाही पडत. पण आज आहेत गौराया. आज येणार आहेत भिजत. गणपती बी भिजत गेला आणायला बहिणींना. आता महालक्ष्मी पण भिजत येत्या. अहो किती कालवा आहेत इथं. गणपती बसवलाय ना लय कालवा आहेत. तर आमच्या इथं का पाऊस यायला चालू झाला बारीक. आमच्या इथं हाय म्हणायचं महालक्ष्मी आहेत. पण देव ही देवच आहेत. ती पण देवच आहे ही पण देव. एवढंच की आपण त्याला उभा करतो. पण कसं असतं माहिती आहे का. मनामध्ये भाव आणि देवा मला पाव असं काय म्हणे ना. मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं काहीतरी आहे. पण तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे जसं आमच्या इथं महालक्ष्मी बसत होते ना तेव्हा मी काय हेडवून तेव्हापासूनच गेले. तर म्हणजे 3 वर्ष झालं गेले ते आपल्या इथल्या महालक्ष्मी वरती गेल्या म्हणजे भावाच्या इकडं गेल्या. त्यामुळं आता बनवायचं होतं पण देवाला म्हणलं पुरणपोळीच बनवावं. ती पण गोडच असते आणि ती काय नसते पुरणपोळी नसते. त्याच्याबरोबर भजी पापड ही सगळं आलं 7 प्रकार जेवण होतंच म्हणायचं. बरोबर आहे का नाही. म्हणजे हो का पोळी आमटी गुळवणी भजी पापड असं आणि भाजीचा निवद आपण सकाळी दाखवला. पण खूप असं छान कमेंट आल्या की ताई बार्शीपती कुठंतरी दवाखाना आहे. तर ताई नक्कीच तुम्ही मला सांगा म्हणजे कुठं आहे. आणि माझा फोन नंबर पण आहेच तुमच्याकडं आहे का नाही. जर नसेल तर माझ्या आय डीला जाऊन बघा. म्हणजे आय डीला म्हणजे मी हेडवला टाकलेला आहे तिथं बघा. मला फोन करा कॉन्टॅक्ट करा आणि डिटेलमध्ये सगळं सांगा. आणि हेडमध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगताना पण निमार्ध नाही सांगायचं पूर्ण सांगायचं म्हणजे त्याने करून मला सगळं माहिती पडेल. आणि ते कमेंटची स्क्रीनशॉट काढून मी ते कुणाला पण लिहून म्हणजे एका वहीवर लिहून ते दाखवून बानूला नेऊ शकते दवाखान्यात आहे की नाही. पण असं झालंय की आता बानूला खुर्ची आणायची होती पण ती खुर्ची कॅन्सल तर नाही केली अजून. पण आणायची पण पैसे कमी आहेत. जेव्हा पैसे येतील तेव्हा मी ते खुर्ची आणणार आहे बानूला. बरोबर. आता हो का कसं असतं माहिती आहे का. प्रत्येकच गोष्ट आपण आपल्या हातामध्ये नसते. आपण कष्ट करतो गरीब माणसं आहे आपण. म्हणजे करावा तवा खाणं आहे का नाही. मग आपण कुणावर जबरदस्ती करू शकत नाही की मला पैसे कमी पडले तुम्ही देऊ शकता का असं बोलू शकत नाही. जे आहे जेवढं आहे तेवढ्यातच खुशी मानायची तेवढ्यातच आनंद बघायचा. तर मी छोटे छोटे ब्लॉग का टाकायला लागले माहिती आहे का की माझं मोबाईलला म्हणजे हेडवला प्रॉब्लेम आलता पण देवाच्या दयाने ते चालू झालं. ते मनाने म्हणजे
चालू झालं. पण काहीच सांगू शकत नाही. जोपर्यंत त्या गोष्टी मला कळत नाही तोपर्यंत मी एवढं स्पष्ट काय बोलू शकत नाही. पण माझं काम आहे तुमच्यापर्यंत पोचवायचं, बरोबर आहे. माझं काम आहे तुम्हाला हर गोष्ट सांगायची, तर मी सांगते आणि तुम्ही ऐकताय पण, आणि त्याला सोल्युशन. आणि काही चुकत असेल तर तरी पण सांगत जावा की ताई तुझं इथं चुकतंय तिथं चुकतंय. परंपरा आलेल्या असतात, त्याला आपल्याला फॉलो करावंच लागते. आणि ते परंपरा पहिल्यापासून आलेल्या ना आपण अचानकच ते बंद केल्या तर बरं दिसत नाही. मग जसं आहे तेवढ्यातच खुशी मानायची. आणि हातपाय म्हणतात ना, पाय पसरूनच हातरून बघूनच पाय पसरायचं, असं काय म्हणणं आहे. तर चला, हेडो लय मोठा झाला. हेडो आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि काय काय असतं ते घंटी ही दाबत जावा. आणि काय बरं अजून बोलायचं होतं मला. पुन्हा एकदा गौराईच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर चला, भेटू आपण दुसऱ्या हेड्यामध्ये. तोपर्यंत हेडं पूर्ण बघा, ऐका, तुमचं मनोरंजन सांगा, तुमच्या काही गोष्टी सांगा, जेणेकरून मी त्याला फॉलो करेन. तर चला, बाय.